सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1 युनिट नंबर 1 टीचिंग अप्टिट्यूड अध्यापन कौशल्य या घटकावरती आधारित महत्त्वाच्या 100 कन्सेप्ट तुम्हाला समजण्यासाठी घेऊन आलेले आहेत. कृपया हे सगळे कन्सेप्ट आपण आपल्या नोटबुकमध्ये लिहून दररोज त्याचं रिव्हिजन आपण केलं पाहिजे. आणि लगेच माझा व्हिडिओ डोंट जज द बुक बाय इट्स कव्हर पेज मला बघितल्यानंतर किंवा एकाच व्हिडिओवरनं माझं जजमेंट तुम्ही करू नका. खूप महत्त्वाचे कन्सेप्ट मी तुम्हाला सांगत आहे आणि फक्त बघून उपयोग होत नाही. जे बोर्डवर मी लिहिलेलं आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहावी आणि वाचन करावी आणि हे कंटिन्यूस तुम्ही केला पाहिजे, तरच आपल्याला मोठा रिझल्ट मिळतो. आणि एक एक क्वेश्चन हा 2-2 मार्कासाठी आहे, त्यामुळं एक क्वेश्चन हा खूप महत्त्वाचा असतो. 2 मार्क हा खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यावर आपण पासही होतो आणि रिझल्ट येत नाही सुद्धा. त्यामुळं बोर्डवर लिहिलेले एव्हरी पॉईंट आपण लक्षात ठेवला पाहिजे. चला, आतापर्यंत 20 कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेले आहे. आता 21वा कन्सेप्ट, कन्स्ट्रक्टिव्हिस्ट क्लासरूम. रचनात्मक वर्ग खोल्या म्हणजे ज्या वर्गात टीचिंग लर्निंग प्रोसेस होत असतो ते वर्ग कन्स्ट्रक्टिव्हिस्ट म्हणजे रचना, विद्यार्थी म्हणजे ह्याला काय म्हणतात, ज्ञान आधारित क्लासरूम आहे. इथं ज्ञान विद्यार्थ्याकडे असतो असं शिक्षकाने समजून घेतलं पाहिजे. कोणत्याही घटक वर्गात आपण शिकवत असताना त्या घटकाशी संबंधित विद्यार्थ्याकडे थोडं का होईना ज्ञान असतोच. विद्यार्थी हा क्लीन स्लेट नसतो, हे आपण लक्षात ठेवला पाहिजे. सो कन्स्ट्रक्टिव्हिस्ट क्लासरूम इज फोकस्ड ऑन स्टुडंट. सो इट इज अ स्टुडंट सेंटर्ड मेथड. इट इज अ स्टुडंट फोकस्ड मेथड. आता नेक्स्ट, securing 160 credit in general and 12 credit from a research project is essential to obtain 4-year undergraduate honors with research degree. आता NEP 2020 प्रमाणे हा एक नवीन कन्सेप्ट आहे. 4 वर्षांचा अंडरग्रॅज्युएट 4 years अंडरग्रॅज्युएट ऑनर्स विथ रिसर्च डिग्री जर तुम्हाला पाहिजे असेल तर 16 क्रेडिट तुम्ही जनरल मधून अर्निंग केला पाहिजे आणि 12 क्रेडिट फ्रॉम रिसर्च प्रोजेक्ट मधून तुम्हाला मिळाला पाहिजे. आणि 1 क्रेडिटचा अर्थ होतो, 1 क्रेडिट म्हणजे 2 तास ट्युटोरियल, 2 तास टीचिंग. आणि 1 क्रेडिट म्हणजे 1 तास टीचिंग आणि 1 तास ट्युटोरियल उदाहरण. आणि 1 क्रेडिट म्हणजे 2 तास प्रोजेक्ट वर्क, ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हा फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यमापन. शिक्षक विद्यार्थ्यांना जो कन्सेप्ट किती समजलेला आहे का समजलेलं नाही, कितीपत समजले ते चेकिंग करण्यासाठी ही परीक्षा घेत असतात. इव्हॅल्युएशन करीत असतात, मौल्यमापन करीत असतात. मौल्यमापनामध्ये विशेष म्हणजे 2 प्रकार आहेत, समेटिव्ह इव्हॅल्युएशन आणि फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे 6 महिन्यानंतर एक आपण परीक्षा घेतलो, सेमेस्टर एक्झाम, त्याला समेटिव्ह. किंवा 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण कोर्सच्या आधारित परीक्षा जर घेतलो तर त्याला समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणतात. आणि फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनचा अर्थ असा आहे की वर्गात शिक्षक एक विषय शिकवत असताना शिकवतच विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे आणि विद्यार्थी जर त्या प्रश्नांचं उत्तर दिलं किंवा नाही दिलं त्याच्यावरती त्या विद्यार्थ्यांचा क्वालिटी आपण समजून घेतला पाहिजे. फॉर्मेटिव्ह हा रचनात्मक मौल्यमापन म्हणतात. रचनात्मक म्हणजे ऑनगोईंग मेथड्स म्हणतात, ऑनगोईंग इव्हॅल्युएशन. हे टीचिंग करत असताना विद्यार्थी शाळेत येताना जाताना त्यांचं ऑब्झर्वेशन करून त्याच्यावरती मूल्यमापन करणे. त्यांचं होमवर्क तो पूर्ण करतो का, अक्षर कसा आहे, तो वर्गात किती लक्ष देतो, प्रोजेक्ट वर्क पूर्ण करतो का, किती इन्व्हॉल्वमेंट होतो, रोल प्लेइंग करतो का, ऍक्टिव्हिटी करतो का नाही, किती प्रमाणे करतात, हे ऑनगोईंग फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन इज युज्ड फॉर मॉनिटरिंग द लर्निंग प्रोसेस ऑफ द स्टुडंट. म्हणजे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती मॉनिटर करणे, त्यांच्यावरती लक्ष देणे. ए बाबा व्यवस्थित उत्तर सांग की, ए ताई नोटबुक मध्ये व्यवस्थित लिही,
आता मी सांगितलं हे लक्षात आलं का? त्याचा अर्थ काय सांगा बघू? अरे बाबा तिकडे बघू नको, ह्याचं उत्तर सांग. म्हणजे हे जेव्हा शिक्षक वर्गात त्यांच्यावरती मॉनिटर करीत असतात, त्यांच्याकडे लक्ष देऊन बघत असतात, हे काय करायला लागले, हे का करत नाही, हे किती करतात, हे किती इन्व्हॉल्वमेंट करतात, हे पूर्णपणे त्यांच्यावरती लक्ष देऊन काम करणे म्हणजे म्हणजे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. हे व्यवस्थित लक्ष द्या. फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. ओके. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती, विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट किती समजलंय का नाही हे चेकिंग करण्यासाठी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन वापरतात. ह्युरिस्टिक टीचिंग मेथड. आता हा एक टीचिंग मेथड्स आहे नवीन, ह्युरिस्टिक टीचिंग मेथड. ह्याच्यावरती मी ह्या आधी एक टीचिंग ह्युरिस्टिक मेथडवरती पूर्ण माहिती दिलेलं होतं. ह्युरिस्टिक टीचिंग म्हणजे काय, त्याचा अर्थ काय होतो, हे कोणी सुरू केले, हे कोणी शोधले, ह्युरिस्टिक हा शब्द कोणत्या शब्दापासून आलेत आणि त्या शब्दांचा अर्थ काय, हे पाठीमागील सगळं तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. दरवेळी तोच पुन्हा डिटेलमध्ये सांगायचं गरज नाही. ह्युरिस्टिक हा शब्द ह्युरिस्को शब्दापासून आलेला आहे. ह्युरिस्को या शब्दाचा अर्थ आहे टू फाइंड आउट, शोध घेणे. ह्युरिस्टिक टीचिंग मेथड विद्यार्थ्यांना इट डेव्हलप्स इन्क्वायरी इन स्टुडंट्स. विद्यार्थी एखाद्या घटकावरती पूर्ण चौकशी बुद्धी ह्या टीचिंग मेथडमध्ये वाढतो. इन्क्वायरी करण्याची, प्रश्नावरती प्रश्न, हे असं का, हे कधी घडले, हे तिथंच का घडले, असं का झालं, अजून किती वेळ झालेले, ह्यापूर्वी झालं होतं का, हे पुढे कधी होणार आहे. बघा त्या इन्क्वायरी करण्याची कौशल्य त्या विद्यार्थ्यांच्या माइंडमध्ये सुरू होतं. आता जेरोम ब्रुनर म्हणून एक व्यक्ती आहे, शिक्षण तज्ज्ञ, त्यांनी टीचिंग बद्दल एक डेफिनेशन सांगितलेलं आहे. कृपया हा डेफिनेशन लक्षात ठेवला पाहिजे. अध्यापन म्हणजे टीचिंग इज अ बायपोलार प्रोसेस. बाय म्हणजे दोन, पोलार म्हणजे ध्रुव. अध्यापन हा दोन ध्रुवावरती आधारित असलेली एक प्रक्रिया आहे. इथं टू पोलर कोणता आहे, विद्यार्थी आणि शिक्षक. शिक्षक शिकवतात, विद्यार्थी ऐकतात, पुन्हा विद्यार्थी त्याच्यावरती अभिप्राय देतात, शिक्षक त्याला पुन्हा विश्लेषण करीत असतात. टू पोलर प्रोसेस. टीचिंग इज अ टू पोलर प्रोसेस. हा वाक्य कोणी सांगितलेलं आहे, जेरोम ब्रुनर यांनी टीचिंग हा टिमटिम प्रोसेस म्हणून सांगितलेलं आहे. किती बायपोलर म्हणून प्रोसेस सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जॉन डुई म्हणून एक व्यक्ती आहे, तो शिक्षण तज्ज्ञ आहे, त्यांनी एक अतिशय फेमस वाक्य सांगितलेलं आहे, एज्युकेशन इज अ ट्रायपोलार प्रोसेस. एज्युकेशन इज अ ट्रायपोलार. ट्राय म्हणजे तीन, पोलार म्हणजे ध्रुव. शिक्षण हा तीन घटकावर आधारित असलेला प्रक्रिया आहे. शिक्षण हा तीन घटकावर अवलंब केलेला घटक आहे. शिक्षण हा तीन घटक पूर्ण झाल्यानंतर शिक्षण पूर्ण होतो, असं तो व्यक्ती सांगत असतो. आणि तीन पोलार कोणकोणते आहेत, विद्यार्थी, शिक्षक आणि समाज. टीचर, स्टुडंट अँड सोसायटी. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे स्वयंप्रभा. हा 40 DTH टीव्ही चॅनलचा एक ग्रुप आहे. हे भारत सरकारने सुरू केले 2017 मध्ये. आता ज्या विद्यार्थ्याकडे इंटरनेट सुविधा नाही, ज्यांच्याकडे पैसे भरून इंटरनेटची सुविधा घेता येत नाही, अशा विद्यार्थ्यासाठी फुकटमध्ये विषय आधारित टीचिंग या टीव्ही चॅनल्स मार्फत केले जात असतात. विद्यार्थी घरी बसूनच तो टीव्ही चॅनल पाहणे, तुमच्या विषयाच्या संबंधित माहिती तिथं त्या DTH टीव्ही चॅनल्स मध्ये सांगत असतात. इट इज अ DTH टीव्ही चॅनल्स आर मीन टू सपोर्ट अँड रीच हू डू नॉट हॅव ऍक्सेस टू द इंटरनेट. इंटरनेट ऍक्सेस करण्याची क्षमता ज्या विद्यार्थ्याकडे नाही, अशा विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी, त्यांच्या ज्ञानात वाढ करण्यासाठी हा DTH चॅनल सुरू केलेला आहे. त्याच्यानंतर गुगल एक्सपेडिशन म्हणजे साहस, म्हणजे एक प्रचंड काम करण्यासाठी केलेलं एक यात्रा, एक्सपेडिशन. आता काही लोक हिमालय पर्वतवर चढून माउंट एव्हरेस्टला जातात, तिथं बघतात. एक जण असंच तयार न करता गेलं तर तिकडं जातो आपण तिकडंच, किंवा तिथे गेल्यानंतर लई थंडी वाजलं की सगळं हातापाय सगळं सेटी म्हणजे काय त्याला काय म्हणतो, सगळं तैट होऊन तिथंच आपण थंडीने
बोंबलत जातो. असा यूज करू नका हो, चांगला शब्द यूज करा की सर. एक्सपेडिशन, आता इथं गुगल एक्सपेडिशनचा अर्थ काय? गुगल एक्सपेडिशन म्हणजे प्रवास करणे, गुगलच्या माध्यमातून प्रवास करणे. शिक्षक ह्या गुगल एक्सपेडिशनचा वापर करून विद्यार्थ्यांना पाहिजे त्या ठिकाणी घेऊन जायचं प्रवासाला आणि तो घटक, तो स्थळ त्यांना दाखवायचं. आता सिंधुदुर्ग किल्ला मला दाखवायचे, छत्रपती शिवाजी महाराजांची आपलं आराध्य दैवत, त्यांचा जो किल्ला आहे तो किल्ला दाखवण्यासाठी मला तिथं जाण्या अगोदर इथं घरी बसून मुलांना त्या किल्ल्याच्या माहिती गुगलमधून आपण दाखवू शकतो. गुगल एक्सपेडिशन मधून सह्याद्री पर्वत काय आहे इथून आपण दाखवू शकतो. समुद्राच्या आत काय आहे हे आपण इथून दाखवतो. इज अन इनोव्हेटिव्ह टूल दॅट एनेबल्स टीचर्स टू टेक स्टुडंट्स ऑन इमर्सिव्ह व्हर्च्युअल जर्नी. हे व्हर्च्युअल जर्नी आणि फील्ड ट्रिप टू द व्हेरियस डेस्टिनेशन, जिथं जायचं आपल्याला मुलांना न घेऊन जाता घरी बसून क्लासरूम मध्येच त्या ठिकाणी जाणे. आता उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव तिकडे कधी जाता येतो का? किंवा चंद्रावर जसं परवा जाऊन आलेत, कोण कोण जाऊन आलेत बघा. ते कोण गेले, आर्मस्ट्रॉंग ह्यापूर्वी गेला होता का, कशा गेला होता, त्याचं सगळं माहिती आपण इथं बसूनच तिथपर्यंत जाऊन ते बघून पुन्हा खाली यायचं. गुगल एक्सपेडिशन. त्याच्यानंतर लेवल्स ऑफ टीचिंग, अध्यापनाचे किती लेवल्स आहेत तर 3 लेवल्स. पहिला आहे मेमरी लेवल, दुसरा आहे अंडरस्टँडिंग लेवल, तिसरा आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल. मेमरी म्हणजे फक्त लक्षात ठेवणे. शिक्षक एक विषय शिकवल्यानंतर विद्यार्थी तो समजून न घेता बायपट करतात, म्हणजे फक्त तोंडपाठ करतात आणि पेपरमध्ये लिहितात, पेपर संपला की तो विसरून जातात. मेमरी लेवल टीचिंग. आणि अंडरस्टँडिंग लेवल टीचिंग, शिक्षक जो विषय शिकवतात मुलांना तो विषय विद्यार्थ्यांना समजतो फक्त, आणि त्याच्यावरती एक्सप्लेनेशन विद्यार्थ्यांना करता येत नाही. अशा टीचिंगला अंडरस्टँडिंग टीचिंग असे म्हणतात. आणि रिफ्लेक्टिव्ह टीचिंग, शिक्षक विद्यार्थ्यांना जो विषय शिकवतात तो विद्यार्थी ऐकतात, त्याचा अर्थ समजून घेतात आणि ते परीक्षामध्ये लिहितात. परीक्षा संपल्यानंतर तो कन्सेप्ट, तो ज्ञान, तो कौशल्य, तो विषय त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये यूज करतात. त्याला रिफ्लेक्टिव्ह टीचिंग असे म्हणतात. त्याच्यानंतर हा एक नवीन कन्सेप्ट आहे की रुब्रिक टूल म्हणून. फॉर मोस्ट क्लासरूम पर्पज रुब्रिक इज द मोस्ट सुटेबल फॉर सोशल स्किल क्लास असेसमेंट, मूल्यमापन करणे. आता रुब्रिक हा कन्सेप्ट पोपहॅम, हे जेम्स पोपहॅम याने सांगितलेले. सोशल सायन्स जो भूगोल आहे, इतिहास आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र, हे विषयाबद्दल माहिती सांगत असताना विद्यार्थ्यांनी किती समजले, किती समजले नाही, त्यांनी कसे अभ्यास करतात, किती अभ्यास करतात, म्हणजे विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन करण्यासाठी हा एक टेक्निक रुब्रिकचा वापर केला जातो. रुब्रिक म्हणजे असं एक चार्ट लिहितात, चार्टमध्ये असे कॉलम करतात, इथं त्यांच्या पॉइंट्स लिहितात. आता समजा एखादा विद्यार्थी एका गावाला भेट दिलं, क्षेत्र भेट दिलं, तर इथं पॉइंट्स लिहिणे. तो क्षेत्र भेटी किती चांगलं केलं का काम, व्हेरी गुड, ऑर्डिनरी, सॅटिस्फाईड, नॉट सॅटिस्फाईड. त्याचं नोटबुकमध्ये तो पॉइंट्स लिहिलं का, यस, थोडं लिहिलं, अतिशय जास्त दिलं, अजिबात लिहिलं नाही. त्यांच्यासोबत सगळं त्यांनी साहित्य घेऊन आलेत का, शैक्षणिक साहित्य, हो यस घेऊन आले, फक्त थोडे घेऊन आले, सगळं जास्त घेऊन आले, म्हणजे त्यांच्यासोबत तो पॉइंट्स लिहित जाणे त्या विद्यार्थ्याबद्दल माहिती सांगण्यासाठी. थँक्यू सो मच. पॉइंट्स नोटबुकमध्ये लिहा आणि त्याचं रिव्हिजन करा. नमस्कार.